भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकांनी निवडून दिलेले सर्वाधिक कालावधीचे पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेतील अखंड कार्यासाठी आज सकाळी वसंत विहार पोखरण नंबर 2 येथील हनुमान मंदिरामध्ये भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषद आमदार श्री निरंजन डावखरे हे उपस्थित होते। यावेळेस उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले। आमदार श्री निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात भारताने विकास, आर्थिक स्थैर्य आणि जागतिक प्रतिष्ठेची नवीन उंची गाठली आहे असं मत व्यक्त केलं। मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले आणि एक नवा विक्रम खऱ्या अर्थाने मोदीजींच्या माध्यमाने पंतप्रधान पदावरती झालेला आहे। आपण बघितलं की या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने झालेलं आहे। कोविडच्या काळामध्येही आर्थिक परिस्थिती जगाच्या पाठीवरती सगळ्या देशांची ढासळत जात असताना भारत हा सक्षमपणे उभा राहिला। त्याचबरोबर आज युद्धजन्य परिस्थिती जगावरती असतानाही आज भारताची इकॉनॉमी ही स्टेबल आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये मध्ये AI असेल, डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या कामांमध्ये भारत या देशाने आपल्या हिंदुस्थानाने फार चांगली उपलब्धी ही केलेली आहे आणि मोदीजींच्या माध्यमाने एक ओळख ही भारताची पूर्ण देशामध्ये झालेली आहे। आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज देशभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये, कोण गुरुद्वारामध्ये असेल, कोण जैन मंदिरामध्ये असेल, आज हनुमान मंदिरामध्ये आम्ही या इकडे आरती घेऊन या सरकारची आणि त्याचबरोबर मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही निश्चितपणे देवाकडे प्रार्थना करतोय आणि हा देशाचा आपला विकास हा असाच उंचावत राहून दे अशी देवाचरणी आमची प्रार्थना आहे।